नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 14/9/2021 स्टँडर्ड 10th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये कोणकोणते पॉइंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत हे पाहूया. केमिकल रिॲक्शन्स हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन लिहिण्याचे नियम, आणि तिसरं बॅलन्सिंग ए केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरण संतुलन हा भाग पाहायचा आहे. आणि टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनचे प्रकार, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार, हे 4 पॉइंट्स या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा पहा, कॅन यू रिकॉल, जरा पाठीमागील आठवा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. पहा, कंपाऊंड्स म्हणजे संयुगे, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. मग कंपाऊंड्स आणि एलिमेंट्सचे जे मॉलिक्युल्स आहेत, रेणू जे आहेत, अणू जे आहेत, लहान कण जे आहेत, ते कशा प्रकारचे आहेत किंवा त्यांचा प्रकार काय आहे. मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. दुसरा क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. कोणत्याही मूलद्रव्यांचे संयोजन म्हणजे काय. व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्याची संयोजन. तिसरा प्रश्न, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर writing molecular formula. What is the requirement for writing molecular formula of different compounds? How are the molecular formula of the compounds written? मोलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचा लिहिण्यासाठी वेगवेगळ्या कंपाऊंडचा, संयुगांचा मोलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी काय काय आवश्यक आहे. आणि पहा, हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स रिटन, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंड्सचा कसा लिहितात हे जरा आठवा पाठीमागच्या इयत्तेमध्ये. इन अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलं होतं की कंपाऊंड्स हे एलिमेंटच्या कॉम्बिनेशननं कसे तयार होतात हे पाहिलं होतं. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ ए केमिकल बॉम्ब इज टू अटेन ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ ए कम्प्लीट ऑक्टेट. आणि हे सुद्धा आपल्याला माहीत आहे की हे कंपाऊंड तयार होण्यासाठी त्याच्यातले जे रासायनिक बंध आहे, हे बंध तयार करण्यामागे कोणती प्रेरक शक्ती असते किंवा कोणता फोर्स असतो. तर पहा, याच्यामागे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ ए कम्प्लीट ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी मूलद्रव्य काय करतात, इलेक्ट्रॉनची देवाण किंवा घेवाण करतात. हेच हे 2 एलिमेंट्समध्ये बॉन्ड तयार करण्यास कारणीभूत ठरते. द ॲटम्स अटेन ए कम्प्लीट द ॲटम्स अटेन ए कम्प्लीट ऑक्टेट बाय गिविंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इच अदर. द ॲटम्स म्हणजे अणू, अटेन ए कम्प्लीट ऑक्टेट म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी अणू हा काय करतो, तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो किंवा दोघात भागीदारी करतो. याद्वारे एक ॲटम दुसऱ्या ॲटमशी काय करतो, बंध तयार करतो आणि त्यापासून कंपाऊंड तयार होतात. हे आपण पाठीमागं पाहिलं आहे. आता आज आपण केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, ती कशी लिहितात हे पाहणार आहोत.
केमिकल रिॲक्शन. यामध्ये पहा, some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reactions. पहा, काही शास्त्रज्ञांनी 18व्या आणि 19व्या शतकामध्ये मूलभूत असे प्रयोग केले केमिकल रिॲक्शनवरचे. they proved from their experiments that during chemical reactions composition of the matter changes and that change remains permanent. पहा, तर त्या शास्त्रज्ञांनी या प्रयोगांआधारे असं सिद्ध केलं की केमिकल रिॲक्शन्स कॉम्पोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. ही रासायनिक अभिक्रिया काय करते तर द्रव्याची जी कॉम्पोजिशन आहे ती चेंज करते. मॅटर कॉम्पोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट. आणि त्याच्या कॉम्पोजिशनमध्ये जो चेंज होतो तो चेंज हा परमनंट राहतो. ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड धिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. रासायनिक अभिक्रियेत जेव्हा मॅटर ऑफ कॉम्पोजिशनमध्ये चेंज होतो, द्रव्याच्या संरचनेमध्ये चेंज होतो, तो चेंज हा कायमस्वरूपी म्हणजे परमनंट चेंज असतो. आणि त्याच्या विरुद्ध ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. पदार्थाची अवस्थामध्ये बदल होतो, पदार्थाच्या अवस्थेमध्ये बदल होतो, परंतु त्याच्या कॉम्पोजिशनमध्ये चेंज होत नाही. अशा चेंजला काय म्हणतात तर टेम्पररी चेंज इन नेचर असं म्हणतात. आता मग बदल हा फिजिकल आहे का केमिकल चेंज आहे हे आपण खालील तक्त्यावरून ओळखायचे. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिनॉन गिवन इन द फॉलोइंग टेबल. केमिकल चेंजमध्ये काय होतं, कॉम्पोजिशन ऑफ मॅटर, द्रव्याची रचना बदलते आणि ती कायमस्वरूपी बदलते. आणि फिजिकल चेंजमध्ये काय होतं, स्टेट ऑफ मॅटर चेंज होतं म्हणजे पदार्थाची अवस्था बदलते. मॅटर ऑफ कॉम्पोजिशन डज नॉट चेंज, त्याला टेम्पररी चेंज किंवा फिजिकल चेंज असं म्हणतात. मग आता फिनॉमिनॉन दिला, त्यानंतर तो फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे हे सांगायचं आहे. फिनॉमिनॉन म्हणजे घटना, यामध्ये तो फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहा, फर्स्ट नंबर काय, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आइस इनटू वॉटर. ट्रान्सफॉर्मेशन of ice into water. दूसरा, cooking of foods. Cooking of food. तीसरा, ripening of fruit. रिपेनिंग ऑफ फ्रूट. चौथं, मिल्क टर्न इनटू कर्ड. मिल्क टर्न इनटू कर्ड. and fifth is evaporation of water. Evaporation of water. पहा, हे फिनॉमिनॉन काय आहे आणि यातले चेंज कोणत्या प्रकारचे आहे. फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे. फिजिकल चेंज हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, तर केमिकल चेंज हा काय असतो, कायमस्वरूपी असतो. मग पहा,
या क्रियांमध्ये झालेला चेंज हा फिजिकल आहे का केमिकल आहे ते ओळखायचं. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर म्हणजेच बर्फाचं पाणी होणे हे फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे सांगा पाहू. तर बर्फाचं पाणी होणं पुन्हा पाण्याचा बर्फ होऊ शकत नाही का, तर होऊ शकतं. म्हणजे हे फिजिकल चेंज आहे, कायमस्वरूपी नाही. आता कुकिंग ऑफ फ्रूट्स, अन्न शिजवणे. समजा आपण अन्न शिजवलं तर त्याचं पुन्हा अन्न मिळवू शकतो का आपण, नाही मिळवू शकत. म्हणजे हा चेंज हा काय आहे, शिजवलेल्या अन्नाचं पुन्हा धान्य होतं का, नाही होत. म्हणजे हे काय आहे, केमिकल चेंज आहे, हा परमनंट चेंज आहे. आता रिपनिंग ऑफ फ्रूट्स, रिपनिंग ऑफ फ्रूट्स म्हणजे फळ पिकणे. फळ पिकणे, पिकलेलं फळ पुन्हा हिरवं करता येतं का आपल्याला, नाही. मग हा बदल कसा आहे, कायमस्वरूपी आहे का तात्पुरता आहे, तर कायमस्वरूपी आहे. म्हणजे तो केमिकल चेंज आहे. आता मिल्क टर्न इनटू कर्ड, कर्ड म्हणजे दही. मिल्क टर्न इनटू कर्ड, दुधाचे दही बनणे. हे हा बदल कायमस्वरूपी आहे का पुन्हा दह्याचं दूध बनतं, नाही. म्हणजे हा कायमस्वरूपी आहे, म्हणजेच केमिकल चेंज आहे. आता इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, पाण्याचे बाष्प होणे. बाष्पाचं पुन्हा पाणी होऊ शकतं. म्हणजे हा कसला तात्पुरता चेंज आहे, म्हणजे केमिकल ही फिजिकल चेंज आहे. हा कसला फिजिकल चेंज. अशा प्रकारे पुस्तकामध्ये जो टेबल तुम्हाला दिलेला आहे तो टेबल तुम्ही पूर्ण करायचा आहे. हा चेंज फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे. याच्या पुढचा मुद्दा बघा. डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इन अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स. टेक हेल्प ऑफ युअर टीचर एव्हरीवेअर नेसेसरी. पहा, तुमच्या ग्रुपमधून या ॲक्टिव्हिटीज करा, जिथे गरज पडेल त्या ठिकाणी शिक्षकाची मदत घ्या. याच्यात ॲपरेटस काय आहे पहा. साहित्य, थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, बन्सेन बर्नर इत्यादी. एवढं याच्यात साहित्य आहे. आता केमिकल्स, रसायन कोणकोणती. केमिकल्स म्हणजे रसायन. यामध्ये लाईमस्टोन पावडर म्हणजे चुनखडीचा चूर्ण पावडर, कॉपर सल्फेट, परत कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, परत झिंक डस्ट, जस्ताची पावडर, सोडियम कार्बोनेट आणि अप्थॅलिक अनहायड्राइड ETC इत्यादी. एवढं रसायनं घेतलेली आहे, केमिकल्स घेतलेली आहेत. आता प्रोसिजर पहा. कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज 1 to 5 ॲज गिवन बिलो. रीड अँड रेकॉर्ड द टेम्परेचर्स इन द ॲक्टिव्हिटीज 2 to 4. 2 ते 4 या ॲक्टिव्हिटीजमध्ये तापमानाची नोंद घ्या. पहा, यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. टेक ए स्पूनफुल ऑफ लाईम स्टोन पावडर. चुनखडीची पावडर ही इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये 1 चमचा भरून घ्या. हीट इट स्ट्रॉंगली ऑन ए हाय ब्ल्यू फ्लेम. निळ्या ज्योतीवर ते स्ट्रॉंगली हीट करा, जास्त हीट करा. आणि काय होतं ते पहा. आणि कंप्लीट द फॉलोइंग ऑब्झर्वेशन टेबल विथ रेफरन्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ 1 to 5. या 1 ते 5 कृतीमध्ये कलर चेंज, गॅस रिलीज, टेम्परेचर चेंज, नेचर ऑफ चेंज, फिजिकल आहे का केमिकल, हे या कृतीमधून खाली सांगायचं आहे. या कृती करून सांगायचं आहे. दुसरं पहा. ॲड झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. झिंक पावडर, जस्ताची पावडर हे कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये टाका. यावेळेस टेम्परेचरची नोंद घ्यायची आहे आणि ती नोंदवायची आहे. आता तिसरी ॲक्टिव्हिटी.
ॲड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 हे सोल्युशन बेरियम सल्फेट BaSO4च्या सोल्युशनमध्ये मिसळा आणि काय होतं ते नोंदवा. चौथी कृती काय आहे? ॲड सोडियम कार्बोनेट Na2CO3 याचं सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये मिसळा आणि खाली तक्त्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय येतं ते नोंदवा. आता त्यानंतर पाचवी कृती, टेक फॅलिक अनहायड्राइड इन द इव्हॅपोरेटिंग डिश, क्लोज द एंड ऑफ द स्टेम ऑफ द फनेल. त्यावर नरसाळं उपडं घातलंय, त्याच्यामध्ये काय करा, त्याचं नरसाळ्याचं वरचं टोक हे कापसाच्या बोळ्याने बंद करा. कीप दिस फनेल इन्व्हर्टेड ऑन द इव्हॅपोरेटिंग डिश, हिट द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन ए ट्रायपॉड स्टँड स्लोली ऑन ए लो फ्लेम. व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन द फनेल ड्युरिंग हिटिंग? काय करा तर फॅलिक अनहायड्राइड हे इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्या आणि त्या डिशवर एक थिसल फनेल नरसाळं त्या ह्याच्यावर उपडं ठेवा डिशमध्ये आणि वरच्या बाजूला तोंडाला कापसाचा बोळा बसवा आणि खालून त्याला हळूहळू उष्णता द्या आणि काय होतं ते या तक्त्यामध्ये नोंदवा. रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटीज, व्हॉट डिड यू फाइंड आणि कम्प्लीट द फॉलोइंग ऑब्झर्वेशन टेबल विथ रेफरन्स टू द ॲक्टिव्हिटी 1 to 5. या ॲक्टिव्हिटी 1 to 5 मध्ये याचं निरीक्षण करून या तक्त्यात नोंदवायचं आहे. आता फाइंड आउट बघा. ऑब्झर्व अँड कीप ए रेकॉर्ड ऑफ द फिजिकल अँड केमिकल चेंज दॅट यू एक्सपिरियन्स इन युअर डेली लाईफ. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बरेच बदल तुम्हाला घडलेले दिसतात. ते बदल फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे याची नोंद ठेवा. मग पहा, ए फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर. फिजिकल चेंज मध्ये काय, फिजिकल चेंज कशामुळे घडून येतो तर चेंज इन द पॅरामीटर्स. कोणते पॅरामीटर्स तर टेम्परेचर, प्रेशर या बदलांमुळे हे बदल घडून येतात. टेम्परेचरच्या किंवा प्रेशरच्या बदलामुळे हे चेंज घडून येतात, फिजिकल चेंज घडून येतात. ऑफन हे फिजिकल चेंज इन रिव्हर्सिबल आणि हे फिजिकल चेंज रिव्हर्स सुद्धा होऊ शकतात. पहिल्यांदा पाण्याचं रूपांतर बर्फात झालंय, पुन्हा रिव्हर्स बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होऊ शकते. अशा प्रकारे द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन अ फिजिकल चेंज. आता द्रव्य जे बनलंय ते कॉम्पोजिशन जे आहे त्या मॅटरचं, ते मॅटरचं कॉम्पोजिशन काय होतं ते तसंच राहतं, त्यात काय बदल होत नाही फिजिकल चेंजमध्ये. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर. मग त्यावरचं उदाहरण द्यायचं झालं तर आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर, बर्फाचं रूपांतर पाण्यात होणे. ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू आईस ऑन कुलिंग. ज्यावेळेस बर्फाला उष्णता देतो त्यावेळेस त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पाण्याला ज्यावेळेस आपण कूल करतो, थंड करतो, त्यावेळेस त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारे या फिजिकल चेंज असं म्हणतात. ऑन द कॉन्ट्ररी, याच्या विरुद्ध, इफ द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग ए प्रोसेस then it is called a change, chemical change. पदार्थाची संरचना, द्रव्याची संरचना पदार्थाच्या जर चेंज होत असेल या प्रोसेसमध्ये तर त्यावेळेला त्या चेंजला केमिकल चेंज असं म्हणतात. When we call a particular process or phenomena as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. मग पहा, a chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds.
मग केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं बा, एक केमिकल रिॲक्शन म्हणजे इज अ प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. यामध्ये काय होतं तर काही पदार्थांमधील जे बंध आहे ते बंध काय होतात, तुटतात अँड आर ट्रान्सफॉर्म्ड इन टू न्यू सबस्टन्सेस, आणि नव्या पदार्थांमध्ये बंध तयार होतात. पहिले बंध तुटतात आणि नवीन बंध नव्या पदार्थाबरोबर तयार होतात बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स, आणि नवीन बंध तयार होऊन पदार्थ तयार होतो. द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड रिॲक्टन्स. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये जे पदार्थ सहभाग घेतात त्यांना रिॲक्टन्स असं म्हणतात. Whereas the substances formed as a result of chemical reaction by formation of new bonds are called products. आणि केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर नवीन पदार्थामध्ये जे बंध तयार होतात आणि नवीन पदार्थ तयार होतात त्या पदार्थाला काय म्हणतात, प्रॉडक्ट्स असं म्हणतात. सुरुवातीला ज्याच्यामध्ये रिॲक्शन होते ते म्हणजे कोण, रिॲक्टंट्स, आणि जे नवीन पदार्थ तयार होतात त्याला काय म्हणतात तर प्रॉडक्ट असं म्हणतात. या केमिकल रिॲक्शन्समध्ये दोन भाग असतात, एक डावीकडला भाग हा रिॲक्टंट्स, यांची रिॲक्शन होते आणि मिळणारा काय मिळतो, प्रॉडक्ट मिळतो. अशा प्रकारे द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड रिॲक्टंट्स, whereas the substances formed as a result of chemical reaction by formation of new bonds are called product. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in a air is a chemical reaction. पहा, कोल म्हणजे कोळसा, कोळसा हवेत जाळला तर तो ऑक्सिजनच्या सानिध्यात जळतो आणि काय तयार होतो तर पहा, या केमिकल रिॲक्शनमध्ये कार्बन आणि हवेतला O2 या दोघांची रिॲक्शन होऊन हा प्रॉडक्ट मिळतो. मग हे दोन्ही काय आहे तर यांना रिॲक्टंट्स असं म्हणतात. यांना काय म्हणतात, रिॲक्टंट्स, आणि ह्याला काय म्हणतात, याला प्रॉडक्ट म्हणतात. मग कोळसा आणि हवेतील ऑक्सिजन यांची रिॲक्शन होते. कोळसा जाळल्यावर कार्बन आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू मिळतो. कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांना रिॲक्टंट्स असं म्हणतात आणि या CO2 ला काय म्हणतात, तयार झालेल्या पदार्थाला प्रॉडक्ट असं म्हणतात. मग पहा, इन दिस रिॲक्शन कोल म्हणजे कार्बन अँड ऑक्सिजन फ्रॉम एअर आर हे रिॲक्टंट्स आहे, व्हाईल कार्बन डायऑक्साईड हे तयार झाले ते म्हणजे प्रॉडक्ट आहे. ए केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग ए केमिकल इक्वेशन. मग केमिकल रिॲक्शन ही कशाच्या सहाय्याने दर्शवली जाते तर रायटिंग ए केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन लिहून हे केमिकल रिॲक्शन आपल्याला दाखवता येते. मग आपण याच्या पुढच्या तासाला केमिकल इक्वेशन म्हणजे काय आणि केमिकल इक्वेशन कसं लिहितात हा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद. आज इथंच थांबूया.